नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदान या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज महामहिम राजपल सन 2026 मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा फायनलचा फेरा उद्या घेण्यात येणार आहे. तर भावांनो, आपला मथुर देखील या मैदानासाठी गेला होता आणि मथुरचा पहिरा होता तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस असलेला लखन आणि मथुर गटाला चांगलं स्पीड लागलं होतं. सेमीला गाडी सेमीफायनल 5मध्ये तास क्रमांक 5वरून पळाली आणि त्याला लढत देखील चांगली दिली ती म्हणजेच भवानीनी. आणि चांगला नंदी आहे तो देखील, एक टॉपचा नंदी आहे आणि त्यांनी आपल्या मथुरच्या गाडीला लढत दिली. त्यानंतर भावनो निकाल पंचांकडे गेला आणि पंचांनी आणि कमेंटेनी निकाल सामना दिला. परंतु भावनो आत्ताच राहुलदादा यांची मुलाखत पडली आणि त्यामध्ये राहुलदादांनी सांगितलेलं आहे की आपला मथुर उद्या फायनलला पळताना दिसणार नाही आहे. भावनो आपला मथुर उद्या फायनलला पळताना दिसणार नाही आहे. म्हणजेच काय, मथुर आता म्हणजेच गाडीत भरणार आहेत मथुर आज किंवा उद्या आणि मथुर आपल्या गोट्यावर येणारच आहे. तर निर्णय घेण्यात आलेला आहे आणि राहुलबाईंच्या मती तो निकाल दुसऱ्या गाडीचा आहे असं राहुलदादांचं म्हणणं आहे. त्यामुळे आपला मथुर उद्या जे म्हणजेच मैदान संपन्न होणार आहे त्या मैदानामध्ये आपला मथुर फायनलच्या फेऱ्यामध्ये 100% पळताना दिसणार नाही आहे. म्हणजेच काही ती दुसरी गाडी सामन्यामध्ये उतरलेली आहे, ती गाडी आपल्याला फायनलमध्ये पळताना दिसेल. मथुर आणि लखन हे दोघेही आपल्याला उद्या 100% पळताना दिसणार नाही आहे. तर या राहुलबाईंच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावनो.